पुण्यामध्ये सुद्धा खूप थंडी आहे। माझे पप्पा तर रोज पहाटे मार्केटला जातात आणि मी आज एक दिवस इतक्या पहाटे उठले तर मला नकोसं झालं। पुणे टू कुळधरण आज मी माझ्या मम्मीची पर्सनल ड्रायव्हर झालेले। तिचं काही काम होतं, तिने 2-3 कार्यक्रम अटेंड केले, तोपर्यंत मग मी घरी गेले। गेल्या कुकी किती खुश झाली आहे बघा। मस्त चुलीवरती बनवलेलं जेवण केलं आणि त्यानंतर म्हटलं चला शेताचा फेरफटका करावा। गुरांसाठी मका तोडायचं चाललो होतं, आता त्याची कुट्टी बनवणार, तर टॉम सुद्धा माझ्यासोबत आला। म्हटला चल मला सुद्धा मकाच्या शेतामध्ये यायचंय। मकाच्या शेतामध्ये कायम चिकटा असतो आणि हमखास तो कपड्यांना लागतो। सगळ्यांना असं वाटतं की पुण्यामधली इतकी लक्झरी लाईफ असताना सुद्धा का सारखं गावाला येऊन शेतामध्ये रमतीये। तर खरं सांगते, जगाला दाखवण्यापेक्षा स्वतःला काय वाटतं आणि किती समाधान वाटतं हे महत्त्वाचं असतं। फक्त शहरच आणि फक्त गावच असं बिलकुल नसावं, गाव आणि शहर या दोन्हींमध्ये समतोल असावा। हे गवत इतकं भारी वाटलं ना मला, म्हटलं चला शोपीसला वापरू। बंगल्याच्या आतमध्ये जे नारळाचं झाड आहे ना, त्याला खूप मोठे आणि फार भारी नारळ आलेत। 4-5 नारळ तोडले, त्यानंतर मग काही केळीचे खुटं तोडले। पुण्यातल्या घरी सुद्धा आमच्याकडे सतत पाहुणे येत असतात आणि काही नातेवाईकांसाठी केळवणाचा प्लॅन आहे, त्याचीच ही तयारी। पुण्याला निघताना या ताईंनी मला गार्डन मधले किती भारी फुलं आणून दिलेत। गावाकडून पुण्याला येताना आमची गाडी काहीशी अशी दिसते, सगळा गावचा वानवळा। मग लगेच बॅक टू पुणे। मम्मीमुळे 1 डे ट्रिप गावाला फार छान झाली।